चला, आज आहे हा व्हिडिओ कालचाच आहे, तो कंटिन्यू करतो आहे. कालचा व्हिडिओ तिथे स्टॉप केला, आज म्हणजे तेव्हा शूट केलेला आहे. तर चला, आता झाले जेवण करून झालं, अनिशला झोपवलं, जरा रिलॅक्स झाली, मी झाली रिलॅक्स जरा अर्धा तास. ह्यांनी पुऱ्या तळल्या आता स्टॉलसाठी, कारण थोड्या कमी होत्या, आज संडे त्यामुळे गर्दी जास्त असते. त्यांनी पुऱ्या वगैरे तळून ठेवल्या आणि बहुतेक मसाल्याची तयारी झाली आहे तिखट पाण्याच्या. तर आता मी जाते, मला करायचं आहे गोड पाणी, तिखट पाणी आणि रगड्याचा कुकर लावायचा आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक. आता चपात्या करायच्यात, एक थोड्या 4-5 चपात्या आणि वांग्याची भाजी, असं प्लॅनिंग आहे. बघू कसं होतं आहे. तर चला, आता मी चालले स्वयंपाक करायला, इकडं चालले रिलॅक्स व्हायचं. आता काम त्यांचं रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओज वगैरे बघायचं. तर सुट्टीचा आनंद घ्यायचा चालला. आणखीन एक, मासे खाण्याचे काय फायदे आहेत ते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतील, की मासे का खाल्ले जातात काय. तर बघू आता कधी शूट होईल, तो आत्ता करते किंवा संध्याकाळपर्यंत करतील, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ते. तर मासे का खाल्ले पाहिजेत, कुणी खाल्ले पाहिजेत आणि आणखीन काय, कसे असतात हेल्थसाठी चांगले, ज्यांना नॉनव्हेज खाणं डॉक्टरांनी अवॉइड केलेलं आहे, नाही म्हणून सांगितले, त्यांनी मासे का खावे वगैरे. तर असं बरंच आपल्या MD डॉक्टरांकडे त्याचं इन्फॉर्मेशन आहे. आमच्या घरात सगळे ह्यांना MDच म्हणतात. एवढीच म्हणते. गोळ्या जरी कोणी आणल्या ना मेडिकलमध्ये तर यांना दाखवतात. त्याच्यावरती म्हणजे आता जनरली आपण नाही का बघतो काय काय घटक आहेत वगैरे, आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की ही गोळी कशासाठी, किंवा मग डॉक्टरांनी गोळ्या दिल्यानंतर आपण म्हणजे घरी आल्यानंतर ते गोळ्या 3 टायमाच्या असतात आणि मेडिकलमधून आपण घेऊन आल्यानंतर आता मला तर माहीत आहे, माझं काही एवढं नाही, माझ्या पण कधी कधी चेक करतात. पण घरी कसं होतं, मामा मामींच्या असू देत किंवा ताई असायच्या त्यावेळेस त्यांच्याही, मग हे सगळं ते गोळ्यांवरचं पाठीमागचं बघायचे, मग ती कोणती गोळी कशासाठी, मग ते सगळ्यांना खूप एवढं फक्त गोळी बघून त्याला कळत आहे की कुठली गोळी कशासाठी. तर सगळे म्हणतात की MD आहे, त्यामुळं प्रत्येक गोळी यांना दाखवून घेतात, किंवा ही औषध आहे, हे कशासाठी आहे काय. तर तसंच थोडीशी झलक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर माशाचे फायदे, त्याचे काय घटक आहेत, कशासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपण खाण्यासाठी, कोणी कोणी खाल्ले पाहिजेत, कोणत्या कोणत्या व्यक्तींनी, लेडीजने कोणत्या खाल्ले पाहिजेत, ते पण बरीचशी इन्फॉर्मेशन आहे यांना. तर सांगतील आपल्याला MD डॉक्टर अमोल चव्हाण. तर ऐका नक्की आणि फॉलो करा त्यांना, म्हणजे त्यांच्या इन्स्ट्रक्शनना, त्यांच्या माहितीला. आणि असंच इथून पुढच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये असं तुम्हाला ज्ञान भेटणार आहे बरंच. त्यामुळे कनेक्टेड राहा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडणार आहेत, माझ्यापासून लपून काय 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 केलेल्या तुम्हाला सांगताना निदान मला ऐकायला भेटतील. नसेल जरी मी, तरी एडिटिंग मीच करणार आहे. मी जरी व्हिडिओ शूट करताना सोबत नसले तरी एडिटिंग मीच करणार आहे, त्यामुळे मला माहिती होतील. त्यामुळे मला तर निदान सपोर्ट करा या बाबतीत, की मला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतील. तर चला, तसं आमच्यामध्ये काही सस्पेन्स नसतं कधी, प्रत्येक गोष्टही असते. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आता म्हणजे आता चांगल्या हेतूने केलेल्या असतात त्या. तर आता मला तर पाहायला म्हणजे कळतील की काय काय आहे. तर बघू म्हणजे म्हणजे आता त्या दिवशी आता मी खरवसाचं म्हणजे तो खरवसा, हो ह्यांनी ते चीक आणलेला गायचाच होता का तो. बघा असं आहे का, कमेंट त्या विषयावर काही कमेंट नको, म्हणजे मला बोलायचंच नाही, त्या खरवसाच्या विषयावर बोलायचं, गायचाच होता. पण मी असं नव्हतं म्हटलं मला गायचं पाहिजे, मी विचारलं होतं फक्त माहितीसाठी की गायचं आहे का म्हशीचं आहे. आता माझा काही बघण्याचा विषयच नाही. आता म्हणजे मला कसं माहीत असणार ना, पण मला एवढं माहीत आहे की जनरली पिवळसर असतो तो गायचा असतो, आणि एकदम असा पांढरा दिसतो असं जरा ऑफ व्हाईट कलरचा तो म्हशीचा असतो. आणि मी ह्यांना विचारलं, बघितल्यानंतर मी बाटलीमध्ये म्हटलं की गायचं आहे का, तर हे मला म्हणले की तुला कुठला पाहिजे. तर मी म्हटलं असं काही नाही, पण म्हटलं गायचं चिकाचा थोडासा वास येतो, तर मग म्हशीचा असला तर बरं झालं असतं, असं काही नाही. तर मला म्हटलं तुला जो पाहिजे तोच आहे. तर परत म्हटलं मग गायचा आहे का, तर हो म्हटलेत गायचा आहे. मग कोण कशाचा होता, त्याच्या घरी गाई पण नाहीत आणि म्हशी पण नाही. तर असो, आता ती बघू आपण, कळेलच आपल्याला, कारण की अजून 1-2 दिवसामध्ये देणार आहे होतं काय ना, अजून 1-2 दिवसांनी देणार आहेत ते, म्हटलेत की अजून देतो. आणि ते कशासाठी माहिती आहे का, मी लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, माझ्या पेशी कमी झालेल्या आणि मी आजारी पडलेली, त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं की ते खाल्लं म्हणजे खायला पाहिजे. तेव्हा ह्यांनी सांगितलेलं, तेव्हा कुठंच भेटला नाही चिक, आणि आता चांगली हेल्थ पण झाली आहे, तर आता आणि वरनं चिक ते सगळं भेटतंय खायला. पप्पाही भरपूर खाल्ले त्यावेळेस, आणि आता मग तेव्हा गरज होती पेशी वाढण्यासाठी, आता डबल टिबल पेशी वाढतील. चिक कंटिन्यू आता किती दिवस झाले, 4-5 दिवस झाले. तर आता ते वाटतं म्हटलेत ज्यांनी दिलेलं आधी की अजून एकदा म्हणजे भेटेल. त्यांचे गाय आहे का म्हशी आता ह्यांनाच माहिती. आला म्हटले होते गायचं चिक आहे. असू देत, आता काय, आता खाल्लंय आता आपण, त्याचा काही विषय नाही. तुम्ही पण बघितलंय बऱ्याच जणांनी, तुम्हाला तर कळलं असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर हे असं मला गुंडाळायचं काम करतात. चला जाऊया, आपण आपलं काम करूया, नाहीतर उशीर होईल परत आपल्याला स्टॉलला जायला. चला, सुट्टी आहे माणसांची, आराम करू. माझा चष्मा फुटेल. चला बाय बाय. मी पण आता फोन चार्जिंगला लावून आवरून घेते. आता चला, झालं माझं आवरून. स्टॉलचं सगळं तयार केलं. हां, अनिश पण बघा, आम्ही लागलो एक चहा वगैरे घ्यायला. तर झोपलेला अनिश, चटई तशीच आहे. देखो पावललच्या. आणि साहेब पण उठले झोपून, मस्तपैकी झोप घेऊन हे का सुट्टीची. तर आता मी त्याच्यानंतर त्यांनी पुऱ्या तळलेला, भाजीची तयारी म्हणजे मी भाजी केली आणि मी मसाल्याची तयारी करून ठेवलेली. कुकर लावला, तिखट पाणी बनवलं, गूळ आणायला लावला आरूला इथून दुकानातून. त्यानंतर मग गूळ बनवला, गोड पाणी बनवलं. गोड पाणी बनवलं, तिखट पाणी बनवलं, भाजी लावली कुकरला. आता भाजी बटाटे सोलायचे झाले, बाकी सगळं पण झाले. असं माझं गोड पाण्याचा जो डब्बा आहे त्याचं झाकणच कुठे गेलं काय माहिती. मी इतकं शोधलं, काहीच भेटत नाही. मग अशी मी भांडी घातली, त्याच्यानंतर भांड्यांबरोबर ठेवलेलं, तर मला काही ते भेटतच नाही. आता चहा चपाती खायचं चालले. असं काही चपाती नाही केली, मग अशी आता चपात्या केल्यात. आता गरम गरम चहा चपाती छान लागते. कुणाकुणाला आवडते मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते आणि दोन्ही मुलांना पण आवडते. आता ह्यांना पण सवय झाली, ते पण खातात आधी. कारण चांगलीच लागते, छान लागते. हेल्थसाठीच नसते चांगली, पण कधीतरी खाल्लं तर चांगलं. हां सर, चला आता आम्ही निघालो स्टॉलवरती. फायनली सामान नेलं सगळं, त्यांनी गाडा पण नेला आहे. आणि आता मला पाणी न्यायचं आहे पाठीमागून, गोड पाणी, कारण झाकणच नाही डब्याचं भेटलं शेवटी. डब्याला मी आता वरून प्लेट झाकून नेणार आहे. वापरायचं पाणी पण इथंच राहिलंय, ते पण राहिलं न्यायचं. त्यांनी तसंच गेलेत गाडा घेऊन. चला आता. तर हॅलो एव्हरीवन, तुमचं घरची कारभारीमध्ये स्वागत आहे. ॲक्च्युली व्हिडिओ ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि त्या दिवशी मला खूप गडबड होती. ॲक्च्युली हा एका दिवसाचेच 2 ब्लॉग आहेत, त्यामुळे तुम्ही समजू शकता की खूप माझी धावपळ सुरू होती. आणि स्टॉलवर पण तुम्ही बघतायत की रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. आणि आमची आम्ही दोघे पण असून म्हणजे आमची चालली होती तारंबळ. तर अशीच काहीची स्थिती होती. आणि मग त्यानंतर आम्हाला काही शूट वगैरे घेता आलं नाही. दुपारी कसं झालं, आधीचा जो तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला त्याची शूट झालं, त्याचं एडिटिंग अँड ऑल बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यामुळे नंतर परत काही शूट नाही करता आलं, कारण नंतर मला स्टॉलची तयारी करावी लागली. ती केल्यानंतर मग लगेच आम्ही स्टॉलवरती आलो. आल्या इथे कस्टमर सुरू झालं. आणि हा जो वेळ आहे, ही जी तुम्ही गडबड बघताय, अगदी म्हणजे स्टॉल बंद करायची वेळ आलेली त्यावेळेसची आहे. खूप सारी म्हणजे असं अचानकच गर्दी होते. कधी कधी मग मी बरेचदा म्हटले तुम्हाला, कधी कधी एकदम रिलॅक्स असतं, कधी कधी अचानक एकदम गर्दी असते. तसंच झालं होतं आत्ता पण. आणि त्यामुळे ना काय झालं, आता मी आवरलं सगळं म्हणजे. आणि नंतर मग परत कस्टमर आले. मग थोडंफार म्हणजे आमची धावपळ झाली, कारण त्यांना जरा जास्त क्वांटिटीमध्ये हवं होतं पार्सल. आणि आपलं मटेरियल ऑलमोस्ट संपत आलेलं, कारण संडेला खूप सारी गर्दी असल्यामुळे ना म्हणजे करेक्ट केलेलं ते मटेरियल तर म्हणजे संपतं, लवकरच संपतं. आणि शक्यतो कधी कधी घरी लवकरही जावं लागतं. आणि ते कधी म्हणजे बिझनेस म्हटलं की कधी कमी कधी जास्त उतार चढाव हे होतच असतात. तर तसंच काहीसं. तर बघा तीच गडबड चाललेली आहे. त्यांचं म्हणजे एक पार्सलचं कस्टमर आलं होतं, त्यानंतर जे काही तिथे घेणारे ते सुद्धा होते, वेटिंगला थांबले होते. आणि मग आमच्यासोबत मुलंही होती, त्यांच्यासोबत अशी आमची धावपळ असते. तर म्हटलं की आज तुम्हाला हे दाखवावं की कशी तारांबळ होते. आणि ॲक्च्युली जर मी एकटी असेल ना सेकंडमध्ये तर मला खूप प्रॉब्लेम होतो, कारण खूपच तारांबळ होते माझी. तर चला, आणि ॲक्च्युली काय झालं, इथलं आवरलं आणि लगेच आम्ही घरी गेलो. तर मुलांच्या सोबत लगेच वेळ गेला. आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की हे थोडीफार तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील फिश संदर्भातील, कोणी खावे किंवा काय सगळं काही व्यवस्थित. पण नाही शक्य झालं, कारण आम्ही खूप दमलो होतो. आणि संध्याकाळी गेल्यानंतर आमचं रुटीन आवरलं आणि मग आम्ही म्हणजे खूपच लेट झालं, त्यामुळे जेवण करून आम्ही झोपीस गेलो. त्यामुळे मग ते नाही शूट करता आलं, कारण हे पण खूप दमले होते. त्यामुळे मग काही शूट नाही केलं, कारण सकाळींची फर्स्ट होती आणि खूप लवकर जायचं होतं, अगदी 7 वाजता. म्हणजे 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत त्यांचं सगळं रेडी व्हावं लागतं. त्यामुळे
तर बघू आपण नेक्स्ट कधीतरी नक्की शूट करू. त्याचा बर्थडे आलाय जवळ, पण त्याला काही दम नाही तोपर्यंत. त्याला केक कट करायचा, त्याला खूप हौस आहे केक खायची आणि त्याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं. तर आता त्याच्यासाठी केक आणलाय. तर चला आता आपण त्याचा खोटा बर्थडे सेलिब्रेट करूया. 1 2 3 हा कापा. तू काप आम्ही म्हणतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनिश, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे झालेला आहे अनिशचा बर्थडे सेलिब्रेट. तर ॲक्च्युली त्यामुळेच मी असं थंबनेल दिलं होतं की इतक्या साध्या पद्धतीने अनिशचं बर्थडे सेलिब्रेशन, कारण की हा त्याचा खोटा बर्थडे आहे. तर चला, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच. बाय बाय.